अकोला महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठी रविवारी राजकीय हालचालींना वेग आला। भाजपकडून 8 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 6 नामांकन अर्ज घेण्यात आले असून महापालिकेतील सत्ता संघर्ष अधिकच रंगतदार झाला आहे। अकोला महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठी रविवारी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले। भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकूण 8 नामांकन अर्ज घेण्यात आले असून यामध्ये निवडून आलेल्या 4 महिला नगरसेवकांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज घेतले गेले आहेत, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या 4 नगरसेवकांनी घेण्यात आले आहेत। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही निवडणुकीच्या रिंगणात जोरदार एंट्री करण्यात आली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महापौर पदासाठी सौ सुरेखा मंगेश काळे यांनी 2 नामांकन अर्ज घेतले आहेत, तसेच उपमहापौर पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरपालिका गटनेते विजय इंगळे यांनी 4 अर्ज घेतले। या नामांकन प्रक्रियेमुळे अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेचा संघर्ष आणखी तीव्र झाला असून पुढील काही दिवसात राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।